बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। भंडारा जिल्ह्यामध्ये धान भरडाईच्या नावावरती चक्क शासनाची दिशाभूल आणि मोठी वीज चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर आता थेट मंत्रालयातून चौकशीचे आदेश भंडाऱ्यामध्ये धडकलेले आहेत आणि यामुळे जिल्ह्यातील राईस मिल चालकांचं धाबदड आणलंय। या संपूर्ण प्रकारावर एबीपी माझाने बातमी दाखवताच मंत्रालयातून याची गंभीर दखल घेतली गेली। मंत्रालयातून थेट चौकशीचे आदेश आल्यानंतर आता भंडारा जिल्हा पणन अधिकारी स्वतः मैदानात उतरले असून वेगवेगळ्या राईस मिल्सना भेटी देऊन सखोल चौकशी करतात। या कायदेशीर कचाट्यातून स्वतःची कशी सुटका करून घेता येईल यासाठी मिल चालकांची पडद्यामागे मोठी धावपळ आणि फिल्डिंग सुरू झाली आहे। मात्र माझाच्या दणक्यामुळे आता या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार कोण आणि यात आणखी कोणाचे हात काळे आहेत हे चौकशीनंतर स्पष्ट होईल। वीज चोरी प्रकरणात आणि शासकीय फसवणुकीत जे राईस मिलर्स दोषी आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह वेळप्रसंगी थेट पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल केले जातील। हे जे आयपी इंडस्ट्रियल कंझ्युमर आहेत, औद्योगिक कंझ्युमर आहेत, हे आमच्या फ्लाइंग स्क्वॉड कडून जे चोऱ्या पकडण्याकरिता जे फ्लाइंग स्क्वॉड आहे आमचं महावितरणचं, तर यांच्याकडून रेग्युलर त्यांचं चेकअप होत असते। रेग्युलर ते तपासणी त्यांची चालू असते आणि यामध्ये जर त्यांच्या मीटरमध्ये जर एखादी चोरी आढळली तर त्या चोरीचं जे असेसमेंट ज्या तारखेपासून त्यांची चोरी त्या मीटरमध्ये रेकॉर्ड होते त्यापासून त्या चोरीचं असेसमेंट करण्यात येते। ते डबल रेटनं आपण काढतो आणि त्याच्यावर जर त्यांनी ते भरलं नाही तर त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होतो